टोप्या. हो मारलेला गाईस. पहिली मॅच आजच्या दिवसातली. टॉस जिंकून नाही तर समजलं त्याला. चॅलेंज ऍक्सेप्ट केला आताच गेला. ये देखो भाई क्या चल रहा है इनका. ये देखो भाई डोरा भाई की भाई चंद गुगी भाई को सीधा कॉल किए. तो चलिए शुरू करते हैं. पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे. डे 2 आहे कल्याण प्रीमियर लीग 2026 चा. तर त्यासाठी आता आम्ही निघालोय. काल गेलो आम्ही ट्रेननी मी आणि शिव. बट आज शिवने आपली गाडी काढली आहे. तर रात्री किती वाजेल काय माहिती नाही कारण की काल लवकर झाल्या मॅची आणि ट्रेन पण भेटली. बट आज आणि उद्या काय किती वाजेल काय सांगता येत नाही. तर त्यासाठी आता मी निघालो डायरेक्ट कल्याणला. बघू आता इथून जायला किती वेळ लागतो. आणि फर्स्ट ऑफ ऑल आम्ही चाललोय विदाऊट लायसन. लायसनला पण घरी आहे. बट बाकी ठिकाणी म्हणजे कारगर विरगाला आता विदाऊट लायसनच जातो. बट आता या कल्याण साईडला जायचं म्हणजे थोडा भीती असते कारण का त्या साईडला जाम असतात मामा लोक. लेट्स जाऊया बघूया आता आजचा आपल्या बाईकचा सफर कसा होतो कल्याणपर्यंतचा. चला तर गाईस फायनली आलो आपण ग्राउंडवर KPL 2026. बरोबर 10 ते 15 मिनिटं लागली काय तिथे यायला. दिवा टू कल्याण. सगळ्यांची थंडी आहे आज फुल एकदम. काल एवढी नव्हती पण आज थंड जाम बेकार थंडी आहे. सगळे प्लेयर्स ऑलरेडी ग्राउंडवर पोहोचले बरोबर ऑन टाइम. हे बघा इथं फोटोशूट चालू आहे अंपायर सोबतचा. चला आता गाईस सुरुवात झाली आहे टुर्नामेंटला दुसऱ्या दिवसाला. आणि आता राष्ट्रीय घेणार आहे. आणि डोळ्यावरती सर ग्लेअर झालंय. आता पहिली मॅच कोणची आहे बघूया. टॉस आजच्या दिवसातल्या पहिल्या मॅचचा. कोणाची पहिली मॅच आहे दोन्ही टीम लवकरात लवकर गाठ्याने आहे. कुणाल श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान स्वामी समर्थ प्रतिष्ठान सारा 11. चित्तूरचे त्याच्याबद्दल आभार मानतो कारण तो पहिली मॅच आजच्या दिवसातली. कारण जे आहे ते टॉस जिंकलाय. सकाळचं सत्र आहे. टॉस जिंकून काय घेतले आम्ही क्षेत्ररक्षण घेतलं. क्षेत्ररक्षण म्हणजे बॉलिंग. टॉस जिंकून काय बॉलिंग घेतली. कबड्डीचा अंदाज घेण्यासाठी थांबलं होतं की काय असं काही नाही. कबड्डी मेंबर देखते गाइस क्या होता है पहला ही मैच आज के दिन. काय वाटतंय KPL बद्दल ये देखो डोरा खेळाडूसाठी चांगला प्लॅटफॉर्म त्याबद्दल काय सांगाल. KPL तर आपल्या करण सोडा खूपच चांगलं आयोजन आज जाम मजा येणार. आज पण भरपूर मोठी स्टार काय. तर कल्याणचं हरेक ये देखो सर्वेश कोहिनूर हीरा. तू कुछ नहीं करेगा क्या. तू कुछ नहीं करेगा. तू काल शेवटच्या मॅच मध्ये चलो चलते गाइस अभी मैच. ये देखो रमजान भाई घाटकोपर बैकर. पंजा डालने वाला 1 सेकंड का पंजा डाले. ये कल जो बोलते हैं होता है क्या. ये जो वो जो बोला हो गए समोरच्या संघाने कल बेचारे का बैटिंग फ्लॉप हो गया. मतलब बैटिंग रन मार के भी मतलब नहीं. मारेगा ये इसका भाई कृष्णा है क्या रे. कृष्णा के करण सेम दिखता है. बट इसका भाई कल डेंजर गया. चलो चलते सीधा स्टेज पे. देखो अंपायर्स. तर गाईज चला संध्याकाळचं सत्र चालू झालं आहे आणि सकाळपासून एवढ्या भारी मॅचेस झाल्यात ना गाईज काय सांगू यार. आता आजच्या दिवसात डोरा ऑन फायर होता. देवकरण एक फायर होता. फुल ऑन फायर. बारक्या लोक पण हरले बिचारे. हरले ना. एक बाकी आहे भावाची मॅच. आणि आता कोणची चालू आहे बाई लोकांची मॅच चालू आहे आणि चिट्टूदाची. ये देखो भाई डोरा भाई की भाई चंद देखो गुगी भाई को सीधा कॉल किए. आज है ना मैच. आज है क्या डोरा की पहचान चालू है. गुगी भाई. ये देखो साई गाइस संडे किधर फाइनल में बोला ना. सुपर 8. ये देखो देवकरण दोनों मैच में खेला और तीसरा मैच भी खेलेगा ना. लकी है रे तू भाई खतरनाक खेलता है. लास्ट टाइम तेरा पार्टनर था ना.
चला तर गाईज आजच्या दिवसातली अजून एक बेस्ट वर्सेस बेस्ट मॅच झाली आहे. तेवढ्या मॅचेस झाल्या ना आजच्या दिवसात भाई एक नंबर झाला. एक पल्लीबाईची मॅच झालेली भाई 12 बॉल 30ची मॅच त्यांनी भाई 2 बॉल 3 वर आणलेली. आता बघू ही मॅच काय होतो. क्रिकेटचा 16 आनंदाचा कल्याण प्रीमियर लीगच्या या 6व्या पर्वाचा सामना क्रमांक 11 साईशा सुपर जायंट ब्लॅक पॅन्थर मध्ये लढत पुढे खेळला गेला समोरच्या बादशाह बॅटिंग बादशाह गाईज 6 बॉल 16ची मॅच झाली होती. आता ही मॅच किती वर आली आहे 2 बॉल 3 वर आणि जो बॉलिंग करतो त्यांनी खतरनाक बॅटिंग केली यांच्यासमोरच. बट भाई काय मॅच जिंकवली आहे भाई. जल्लोष 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 भाई काय बॅटिंग केली आहे गाईज खतरनाक बॅटिंग आवडली. खुशी बघा भावाच्या चेहऱ्यावरती खुशी बघा. डेंजर डेंजर. किती टार्गेट होता अनिकेत? अनिकेत 63 किती ओव्हर मध्ये मारला लास्टच्या? एक बॉल ठेवून मारला. एक बॉल ठेवून मारले भाई 60. 2 बॉल ठेवून जिंकले. 2 ओव्हर मध्ये 40 मारले. अंपायर 2 बॉल ठेवून जिंकले. 2 बॉल ठेवून पल्लीला बिनो अरे ना. प्रिन्स वर्सेस शुभम लोखंडे. 27 रन 28 28 रन गाईज. बारक्या क्वालिफाय टीम फुल टाइमपास करला इथे. वन मोर पल्लू स्कूप. शुभम लोखंडे ऑन फायर. टाळ्या वाजतातच आहे गाईज. कोणाला याची बॅटिंग आवडणार नाही. ऑन पब्लिक डिमांड 1 हँडेड शॉट. बघूया मारतो का. हा रेडी होता गाईज रेडी होता 1 हँडेड मारायला रेडी होता. गाईज 1 हँडेड बाउंड्री के लिए 1000 रुपया. हो मारलेला गाईज बट कोई ना प्रेम आहे. कल्याणकरांनी भरपूर खेळाडूंना प्रेम दिलेलं आहे. त्यामध्ये आपण काही सुद्धा कल्याणकरांनी भरपूर प्रेम दिलेलं आहे. पुढे खेळायचा प्रयत्न केला. शॉट यार. आता मध्ये सुमितच्या बाजूने गेलेला सुमित पण ऑन फायर आहे गाईज. कांडा वर्सेस शुभम लोखंडे. वाईट बॉल. गावचा शॉट. डॉट बॉल. स्निकोमीटर पण लावणार आहे गाईज. फसलाय फटका. शुभम लोखंडे इज गॉन. 22 रन गाईज. खतरनाक केलं. चला गाईज सकाळपासून सगळ्या मॅची पेच झाल्या. 6 बॉल 16 6 बॉल 18 12 बॉल 30 अशा मॅचेस झालेल्या. आताची पण एक मॅच आहे स्ट्राईकला आहे समोर शुभमची टीम. बघू 6 बॉल 16 होतात का. 6 बॉल 16 देखते गाइस क्या होता है. 6 बॉल 16 पहिलीच बॉल बाउंड्री गाईज. काय मॅच झाल्यात गाईज आजच्या दिवसातल्या. हर्षित शेट्टी ऑन फायर. आयकॉन आहे गाईज आयकॉन. म्हणजे आयकॉन खेळला तर टीम जिंकते असं पण असतं. बट 11 प्लेयर खेळले तर टीम जिंकते. आणि म्हणजे सगळ्यात जास्त मेन काम नसतं तर आयकॉनचं. आयकॉन जर बॉम्बमध्ये नसतं तर पूर्ण टीम डगमगते. बट आज जेवढे आयकॉन होते तेवढे सगळे आयकॉन वन साईड खेळत गाईज. काय पण बोला. आता आली आहे 5 बॉल 12 रनआउट. विकेट टाकलाय समोरच्या प्लेअरचा. रनआउट झालाय.
चला guys, झाली आता direct 4 ball 12 वरती match. 6व्या पर्वाचा 4 बॉल 12 चेंडू शुभम Yes, क्या होता है? लक्षात ठेवा प्रॉपर ऑन आहे या गोष्टीची तुम्ही काळजी घ्या. 4 बॉल 12 धावांची गरज आहे मॅचमध्ये. बॉल तयार बॉलिंग ऑन प्रतिसादित पट्ट्या चांगल्या आहे क्षेत्ररक्षक आहे धाव मिळणार नाहीये आणि Wicket, one more down, run out. 3 ball 12 वर आली आता मॅच. तिन्ही boundary मारायचे आहेत guys. एक बाउंड्री मारली आहे गाईज हर्षितने. आणि का ठेवले तर प्रेक्षकांना दाखवावं लागेल. 3 मध्ये 3 मारायचे होते पहिला आलाय हे बघा त्यांचा टीमचा प्लेअर आहे मुकेश रॉयलचा आणि आता शुभम लोखंडे फिल्डिंगला आहे आणि हर्षित समोर त्याच्या बॅटिंग करतोय. बघू आता काय होते 2 बॉल आठवतात का नाही. डिसाइडेड बॉल. विकेट मॅच मध्ये ट्विस्ट आलेला. खरेदी करत असो आणि या खेळाडूंना देण्यासाठी मॅच विन टीम शुभम लोखंडे. वेल प्लेड गाईज. आता याच्यानंतर अजून एक मॅच ती आहे मॅच कोणाची बघा. R1 स्पोर्ट्स वर्सेस गँग बायची टीम. चला आजच्या दिवसातली परत सेकंड मॅन ऑफ द मॅच शुभम लोखंडे. बॉलिंग बॅटिंग वन साईड केली भावानी. सेकंड मॅन ऑफ द मॅच आजच्या दिवसातले शुभम लोखंडे. क्वालिफाई पर बहुत फोकस किया गया कल उसने जो काम किया ना आपका भी बोलेगा नेक्स्ट टाइम चॅलेंज देईल वाटतं तुला. नेक्स्ट टाइम काय नाही तर समजलं त्याला. चॅलेंज ऍक्सेप्ट केलाय आताच गेलाय. अरे तुम्ही काय मला का चॅलेंज घेतो ना चॅलेंज कम्प्लीट करतो भावा तू. मानला तुला. मॅच का बोला बोल्ड विकेट काय सगळं ते किती हजार लावणार ते सांगा. ते पैसे हा लावणार. किती लावणार ते सांगा. किती लावणार सांग चल. हो लवकर चल लाव चल. 5,000 लावा चला. भाव 5,000 पगार आहे मला. मी आधी वाटून घेऊ. मग मतलब नाही हे असं. चला गाईज आपल्या डोराची टीम क्वालिफाय झाली आहे. डोरा म्हणजे R1 स्पोर्ट्स रहीम भाई का टीम क्वालिफाय हो चुका है संडे के लिए. आजच्या दिवसातील लास्टची मॅच. पहिलाच बॉल बाउंड्री देवकरांच्या बॉलिंगला. पहिल्याच बॉलला चौकार. सुरुवात एकदम धमाकेदार झाली गाईज चिट्टूदाची. कम बॅक लगेच डॉट बॉल. बवंडर ये देखो भाई क्या चल रहा है इनका. हो व्हाट अ शॉट यार चिट्टू दा खड़ाक. हो डेंजर हो 3 बॉल 3 चौकार मारले चिट्टू भाई ऑन फायर आहे. क्या था भाई ये क्या था. बिग विकेट डाऊन. चांगलं काम करून गेलं आपल्या बॅटिंगचं. 3 बॉल ड्राय मारले. चला तर गाईज सेकंड इनिंग स्टार्ट झाली आहे. 41 रनचं टार्गेट आहे टीम देवकरांच्या टीमला. अँड जर देवकरांची टीम जिंकली
तर गाईज अनिकेत लोक क्वालिफाय होतील आणि जर चिट्टूचा लोक जिंकले तर बाहेर जाणार. तर बघूया आताच्या मॅचला कोण जिंकतो. 41 रनचं टार्गेट, सॉरी 43 रनचं टार्गेट आहे. देवकरवर पूर्ण मॅच आहे, त्यांचा मेन आयकॉन तोच आहे. देवकरवर भावांची टीम आहे. खेळला पाहिजे ना, खेळला पाहिजे, लास्टची मॅच खेळला पाहिजे. देवकरण जिंकला तर आम्हाला चान्स आहे. हां बोललो देवकरण जिंकला तुम्हाला चान्स आहे. देवकरणला सपोर्ट करतो आम्ही. फुल सपोर्ट देवकरण, फुल सपोर्ट आहे तुला. बघू आता रिएक्शन काय असतील त्यांचे सगळ्यांचे. देवकरणची जशी जशी बॅटिंग चालली तसे तसे सगळे खुश होतील का. चलो गाइस चलते मॅच स्टार्ट होणार आहे. जोडी आलेली आहे, ये देखो. गोल्ड और ये बाहर मार के तो आउट नहीं है. आरबी मारता है भाई तर बॉल पण लॉन्ग स्ट्राइक पे बैट्समैन भी अच्छा है रोज. हो प्रत्येक बॉलवर अपील होणार आता, प्रत्येक बॉलवर गाईच. एक रन. व्हॉट अ फील यार. डायरेक्ट हिट होता बट पकडलाय बॉल, बट देवकरण पोचलाय. हमारा थोड़ी मैच टूर्नामेंट से अरे कुछ नहीं, कल तुम लोग में ज्वाइन होंगे. शॉट यार देवकरण. व्हॉट अ शॉट यार. सही यार. फ्लिक. एक ओव्हर 8 रन झालेत आणि आता सेकंड ओव्हर स्टार्ट. शॉट यार देवकरण, कडक यार. बादशाह आहे तो, बादशाह. हो वाईट. नाइस फील्ड यार, गुड स्टॉप यार. देवकरण पे 12 विकेट लगाया हम लोग. शॉट यार. कडक. देवकरण ऑन फायर. 4 रन. 3 बॉल 3 चौकार मारल्यावर 2,500 आहेत. एक तर आलाय, 2 बॉल 2 बाउंड्री बाकी आहेत. 2,500साठी बघू 2,000 मार भेटतात का. शॉट या देवकरण, बादशाह आहे. अजून एक मार, 2,500 घेऊन जा घरी जाताना. चल भावा, अजून एक बाउंड्री मार कडक मध्ये, झटपट पटापट 2,500 घेऊन जा. हो कॅच ड्रॉप. भावानी कॅच नाही सोडले, पूर्ण मॅच सोडले. ती पण कोणची कॅच, देवकरची. फुल फॉर्म मध्ये आहे. होय ना गाईस, ट्राय एफर्ट एक नंबर होते. काय करा, कॅच सुटले आता. 8 बॉल 8. शॉट यार कडक भावा, एक नंबर यार. आता मॅच जिंकण्यासाठी, क्वालिफाय होण्यासाठी फक्त 4 रनची आवश्यकता आहे टीम देवकरांना. डॉट बॉल. चला लास्ट ओव्हर आजच्या दिवसातली. 6 बॉल 4 रनची गरज आहे आणि पहिल्याच बॉलमध्ये बाउंड्री मारून मॅच संपवली देवकरांनी. चला गाईज, फायनली मॅच कम्प्लीट. आजचा दिवस संपलेला आहे प्रॉपर एकदम. देवकरांनी जशी बॅटिंग पाहिजे तशी केली आहे लास्टच्या मॅचला. आणि हा जो अनिकेत गाडी जाम खुश आहे, कारण की देवकरण जिंकला असं ते क्वालिफाय झाले आणि तसंच झालं आहे.
आता मॅन ऑफ द मॅच कोण आहे? देवकरणच आहे परत एकदा. सेकंड मॅन ऑफ द मॅच देवकरण भाई. चल डेंजर डेंजर, जल्दी बोला मॅन ऑफ द मॅच को. चलो लास्ट मॅच मॅन ऑफ द मॅच. आजच्या दिवसाले 2 मॅन ऑफ द मॅच होते देवकरणचे. वेल प्लेड ब्रो, वेल प्लेड, वेल प्लेड ब्रो. चला सगळे टीम निघाले आपापल्या घरी. चलो चलते गाइस. ग्राउंड पण आता पूर्ण खाली झालाय अँड स्टेज पण पूर्ण खाली झालाय. सगळे आता आपापल्या घरी चाललोय उद्याच्या दिवसासाठी. चला चिट्टूदा, चले करण, चला भेटू आता उद्या. चलो हैप्पी एंडिंग. चलो चलते सीधा अभी देखो अपनी गाड़ी. 1 hour later. तर चला गाईज, कल्याणवरून आलो. कल्याणवर आलो नाही डायरेक्ट आता घरी गेलो. घरी फ्रेश वगैरे झालो आणि त्याचा कसा भाई काय मूड झाला, मला कॉल केला, बोललो चल जाऊ काहीतरी खायला जाऊ. त्यासाठी आलो तर आम्ही रुनवाल माय सिटीच्या इथे. खूप काय खायचं प्लॅन होतं त्याचा. अख्खा खर्च तोच करणार आहे. आपला शेड आहे तो बघा. हा बघा, फ्रेश झालो आणि लगेच कॉल आला. बोललो चल जाऊ, मला पण काही टेन्शन नाही. उद्या तसं पण लवकर उडायचं आहे आपल्याला, जायचं परत उद्याच्या दिवसात कल्याणला. तर फोटोशूट पण चालू आहे काहीच, काय माहिती कोणतं चालू आहे. काय बघायचं आहे हे बघा, हाफ चड्डीवर आलोय गाईज. खोटं नाही सांगत आपण, सगळं खरं सांगतो. कल्याण प्रीमियर लीगची टी शर्ट घालून फिरतोय भाई आपण. फुल थंडी येताना काय वाटलं नाही, बट आता जेव्हा घराकडनं निघालो ना एवढी बेकार थंडी वाजायला लागली ना बाबा बाबा. कधी पण याचा मूड होतो भाई चल खायला जाऊ, ये जाऊ भाई. शेट दक्ष पाटील ऑन फायर आहे गाईज. गाईज एवढं नशीब बेकार ना आमचं, तर मला काय सांगू यार. आलेलो गुप्त सँडविच इथे खायला, बट बंद झालेला, त्यामुळे काय मतलबच नाही. दक्ष भावा काय यार, आता जाऊ डायरेक्ट देसी बापला. मला काही माहिती नाही भाई. मी आलेलो, मी अजून जेवलो पण नाही गाईज. दुपारपासून कल्याणवरून आलेलो आणि यांनी डायरेक्ट घेऊन आला. आता मला भावा काय पण कर, काय नाही भावा. रुनवाल गार्डन माय सिटी. क्या बोले गाइस, इतने रात को 12 बजे गाइस हम लोग आए हैं खाने के लिए, बट कुछ मिला नहीं. क्या बोलेगा यार, कुछ बोलने के लिए कुछ रहेगा ही नहीं. अभी तो इसका बाइक है, जब आएगी तो भाई कहाँ जाएंगे क्या नहीं कुछ पता नहीं. इधर से स्टार्ट है हमारा. दिखेंगे नहीं. युवा में तो गाइस दिखने वाले है नहीं. जब उसकी आएगी वो अभी तक रिवील नहीं करने वाले हम लोग, बट आएगी एक ना एक दिन जरूर आएगी. एक दिन ही हो गए अभी आए. 1 वीक 2 वीक या 3-4 दिन, नो आइडिया, बट आएंगे. तो उसका ब्लॉग भी आएगा गाइस, बट एक बार चैनल को सब्सक्राइब करके रखना, ताकि मतलब वो आने के बाद उसका ब्लॉग आएगा ही 101%. और उसमें भी हम लोग नाइट आउट जाएंगे कहाँ तो खाने के लिए. तो लेट्स सी, चलते अभी दीवा और देखते कुछ मिलते है खाने को. हे बघा गाईस, शेवटी आलो आम्ही इथंच. जातानाच बोललेलो याला इथंच खाऊन जाऊ, बट काय बोलणार आता भाऊ, शेड आहे आपला, त्यामुळे गेलो आम्ही रुनवाल सिटीला. आणि आता बकेट खायचा टाईम आला आपला. शोरमा आता जस्ट बंद केलेला, नशीब ऑन टाईम आलो थोडा, 5-10 मिनटं. कितीच आहे बकेट बिकेट बघ कसं तू शेड आहे. तर चला गाईस, फायनली एकदम पोट त्याच्याकडे भरलेला आहे. चिकन बकेट खाऊन झाला आपला. आता घरी जाऊन जेवेल का नाही जेवेल नो प्रॉब्लेम, नो आइडिया. घरी जाऊन हाँ यार ले लिया शोरमा भाई. लास्ट मोमेंट में मिला गाइस हम लोग को ये. अभी घर जाके बोलना पड़ेगा कि नहीं जा रहा था खाने के लिए, तो भी दोस्त ने पर जानबूझ कर लेके गए वो खाने के लिए. तो देखते चलते अभी घर पे बहुत मतलब पेट एकदम जाम हो गया गाइस. क्या बोलो, अपने भाई का प्यार तो बहुत बढ़िया है. चलो गाइस चलते सीधा घर पे. 20 minutes later. तर चला तर गाईज, फायनली ऑल ओव्हर आजचा जो दिवस होता कल्याण प्रीमियर लीग 2026चा,
डे 2 त्यामध्ये पहिल्या मॅचपासून लास्टच्या मॅचपर्यंत सगळ्या मॅची एक नंबर झाल्या. काटेकी टक्कर हाय व्होल्टेज मॅचेस झाल्या. ती म्हणजे आज जेवढे आयकॉन होते ना, देवकरण, शुभम लोखंडे, करण सोडा, भल्ले, राजन प्रजापती प्लस कुणाल, जेवढे पण आयकॉन होते ना, परत आकाश गुरसाळे भाई, असे म्हणजे प्रत्येक टीममध्ये एक एक आयकॉन होता. त्यामध्ये सगळ्यांचा परफॉर्मन्स भाई नेक्स्ट लेवल झाला. आणि असं वाटायचं पण नाही की 6 बॉल 18ची मॅच जिंकणार, 6 बॉल 20, 6 बॉल 16. त्या सिच्युएशनला वाटायचं की बॉलिंग साईड जी असते ना ते जिंकते वन साईड, कारण की सर्कलला एवढं कोण देतो कोणाला माहिती नसतो. बट जे बॅट्समन होते ना, भले आयकॉन जरी प्लेअर गेला ना, आऊट झाला त्यांच्या टीमचा, तरी ते येऊन मॅच जिंकवलेलं. म्हणजे अशा मॅचेस झाल्या ना भाई. आणि मेन म्हणजे मी खास मला बल्ली बाईची बॅटिंग बघायची होती. ते काल पण बघितली, 3 बाउंड्री मारल्या आणि स्वतःच्या चुकी मी आऊट झाला, बाहेर मारला. आणि परत आज पण तेच झालं. 12 बॉल 32ची का 30ची मॅच होती. पूर्ण लास्टपर्यंत नॉट आऊट खेळला. अँड काय बोलणार भाई, डेंजर. लास्टच्या फक्त मुवमेंटला आय थिंक 3 बॉल 3ची मॅच होती. सगळ्यांना वाटलेलं पब्लिकला की बाउंड्रीवरून मॅच जिंकवेल, इझिली मॅच जिंकवेल. ती मॅच होती की 6 बॉल 18ची का 16ची मॅच होती. त्यामध्ये पण भाई आपला 3 बॉल 3ला एक डॉट म्हणजे शॉट मारलेला, बट नॉन स्ट्राईकला जो प्लेअर होता त्या बॅटीला लागून बॉल अडला, परत डॉट गेला. त्यानंतर दबाव आलेला, त्या दबावाच्या प्रेशरमुळे म्हणजे 2 बॉल 3ला धावायला गेला 2 रन, तेव्हा रनआउट झाला आणि तिथं ते हारले. आणि त्यानंतर डोरा जो एवढा फॉर्ममध्ये होता, लास्ट इयर फक्त थोडा मिस झाला, परफॉर्मन्स नाही झाला. बट ह्यावेळी भाई सगळ्या मॅची भारी गेला. प्लस त्यानंतर देवकरण, एवढे ऑलमोस्ट जेवढे आयकॉन प्लेअर होते ना भाई, चांगला परफॉर्मन्स झाला. आणि आय होप की गाईज तुम्हाला आजचा जो ब्लॉग होता आवडला असेल तर प्लीज कमेंट करून सांगा. आणि जर काय चुकी झाली असेल तर प्लीज सुपर सॉरी. आणि जो पण नवीन असेल प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. भेटूयात आपण पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये, डे 3 फायनल ब्लॉग. तर बाय बाय, गुड नाईट, सायनिंग ऑफ, लव युअर, बाय.